शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले 3,225 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांसाठी आजच्या बातम्या। शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज बातम्या पाहायला नक्की मिळतील। कर्जमाफी संदर्भातील अपडेट। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि विविध योजना राबवणार। अखेर कर्जमाफीचा निर्णय आमचं सरकार घेणार असं सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, उशीर झाला तरी कर्जमाफी निर्णय होणार आहे अशी माहिती आलेली आहे। आता सरकारकडून काय माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता। शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे। या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकालीन शरद पवार अजित पवार एकत्र। रयत शिक्षण संघटनेच्या बैठकीमध्ये शरद पवार व अजित पवार यांनी शेजारी उपस्थिती लावली होती। सध्या स्थितीला शरद पवार व अजित पवार एकत्र येणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर। पीक विम्याचे वाटप अखेर सुरू झाले। आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा कधी मिळणार, मात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून गेल्या अनेक दिवसापासून जे पीक विम्याची प्रतीक्षा पाहत होते आता दिलासा मिळालेला आहे। खात्यावर रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊयात। सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे 400 कोटींहून अधिकच्या रक्कम पीक विम्याची वाटप केली जाणार आहे। शेतकऱ्यांची फसगत। कर्जमाफी होणार तरी कधी? शेतकरी राहिले प्रतीक्षेमध्ये। सध्या स्थितीला कर्जमाफीचा निर्णय सरकार घेणार पण वेळ लागू शकतो अशी माहिती आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून येत चाललेली आहे। कर्जमाफी होणार की नाही हा प्रश्न। बुलढाणा जिल्ह्यातून बोलत आहे। बेकर तालुक्यातील मला पैसे अजून मिळाले नाही, मात्र आमच्या गावातील आसपासच्या लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले अशी कमेंट रितेश काळे यांनी केलेली आहे। कमेंटमध्ये पैसे जमा होत असल्याची त्यांनी माहिती दिली। आज क्षीरसागर यांची लेखपालाला धमकी। बीड शहर पोलिसांमध्ये झाली तक्रार दाखल। बीडचे शरद पवार गटाचे नेते आज क्षीरसागर यांच्याकडून ही धमकी आल्याची माहिती। राज्यातील सर्व मोजण्या निकाली काढा। महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश। आतापर्यंत 75% मोजणी प्रकरणे निकाली। सध्या स्थितीला माहिती मिळाली आहे। मोठी बातमी आहे। काँग्रेसच्या संबंधित 661 कोटींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास झाली सुरुवात। नॅशनल हेराल्ड प्रकल्प पाहायला मिळत आहे। कापूस आयात दुप्पट होणार। CCIचा अंदाज। उत्पादन 291 लाख गाठींवर स्थिरावले असल्याची माहिती। आयात निर्यातीचे ताळेबंद असल्याची अपडेट। तणनाशकाचा वाढता वापर चिंताजनक। तणनाशकाचा वापर शेतकऱ्यांनी कमी करावा जेणेकरून इतर आजार होणार नाही। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला झोडपलं। बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात आले। तोंडाचा घास फिरवला। सध्या स्थितीला द्राक्ष पिकाचे नुकसान। कांद्याच्या बाजारभावावरून कोकाट्यांनी शेतकऱ्यांना जबाबदार ठरवलं। कांदा बाजारभाव पडण्याचं कारण शेतकरी आता एक वेळेस जास्त कांदा पीक घेतात असं देखील कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं। राज्य शासनाकडून विम्याचे 2,359 कोटी रुपये जमा। मित्रपक्ष उपाध्यक्ष पाटील यांची माहिती। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा होणार। सध्या जर पाहायला गेलं तर राज्य शासनाकडून विम्याचे 2,359 कोटी रुपये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत। पहिल्या क्रमांकाचा जिल्हा परभणी, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लातूर जिल्हा। अजून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट व्हिडिओच्या पुढे सांगितलेले आहे। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर शेतकरी बांधवांसाठी खुशखबर। आता आपल्या सबस्क्रायबर बांधवांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत इनोवेज 108 सोयाबीन, तूर, मका, कापूस मोफत डेमो बियाणे। जर तुम्हाला हे कापूस, मका, सोयाबीन डेमो बियाणे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म सबमिट करा। त्यानंतर तुम्हाला ज्या ती या डेमो बियाण्याचा लाभ मिळेल। तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। खालील टायटलवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता। महत्त्वाची बातमी। घरकुलावर सौर संच लावला तरच मिळणार 15,000। अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ। बघू शकता शेतकरी मित्रांनो कसा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता घरकुलावर सौर संच लावला तर आता सध्या स्थितीला 15,000 रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे।
दानाला 25,000 रुपये बोनसची मागणी. लवकरात लवकर दानाला 25,000 रुपये बोनस द्यावा अशी मागणी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 20,000 बोनस देणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दादांनी सांगितली. दादांनी सांगितलेल्यानुसार राज्यामध्ये 103% पाऊस पडणार असं त्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे आता सध्या स्थितीला राज्यात यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज बऱ्याच संस्थांनी जाहीर केलेला आहे. त्याचप्रमाणे दादांनी ती माहिती दिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो. पाऊस काळ चांगला. 1 हेक्टरसाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहे. ते कमेंट तुम्ही स्वतः बघू शकता. ज्ञानेश्वर वारमाट्रे यांनी कमेंट केलेले असून त्यांनी सांगितलेलं आहे की 1 हेक्टरसाठी त्यांच्या बँक खात्यात 10,141 रुपये आलेले आहेत. बरेच शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी नसावी, येऊन जातील. आता शेतकऱ्यांनी स्वतः कमेंट करून सांगितलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता की पैसे पीक विम्याचे येणार आहेत की नाही. मात्र अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू झालेले आहे. आता कोणत्या ठिकाणी वाटप सुरू आहे आपण ते पाहूयात. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा लातूर व तिसऱ्या क्रमांकाचा नांदेड जिल्हा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटप सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. अजून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. महत्त्वाची बातमी शेवटी हाती. तुरीच उत्पादन तर घटले, भावही घसरले. सध्या स्थितीची परिस्थिती, तुरीच्या दरामध्ये अद्याप सुधारणा नाहीये. बहुतांश बाजार समितीमध्ये 6,000 रुपयांच्या आसपास दर मिळत आहेत, तर काही ठिकाणी 7,600 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहेत. चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. फार्मर आयडी अनिवार्य, सरकारकडून शासनादेश जारी. कृषी योजनांसाठी फोनवरून आता सध्या स्थितीला फार्मर आयडी नक्कीच काढून घ्या, अन्यथा तुम्हाला PM किसान नमोचे हप्ते मिळणार नाही. शेतकरी मित्रांसाठी देखील खुशखबर. आता 15 ठोक्यांमधून घरकुलांसाठी मोफत वाळू हे सरकार देणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आता ही योजना सुरू झालेली असून आता मोफत वाळू मिळणार. शेतकरी कर्जमाफीवरून महायुती विरोधात एल्गार. काँग्रेसची शेतकरी संघटना देखील आक्रमक. कृषीमंत्री कोकाटेंच्या दारात बच्चू कडूंनी पेटवली मशाल. सरकारच्या कोंडीमध्ये आता सरकारला पकडण्याची संधी. लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांची जोर धरू लागलेली आहे. कारण की अजून देखील कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. मात्र लवकरच कर्जमाफीचा निर्णय होईल असं आश्वासन देखील देण्यात आलं. महत्त्वाची बातमी. आधार कार्ड क्रमांक चुकल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित. शेतकरी अनुदानापासून वंचित असल्यामुळे आता मदत कशी मिळणार. कारण की छोट्याशा चुकीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणे थांबलेलं आहे. ती चूक तुम्ही देखील होऊ देऊ नका. काय चूक आहे ते जर पाहायला गेलं तर आधार कार्ड क्रमांक फक्त चुकत आहेत. चुकल्यामुळे अनेकांची मदत आता दूर राहिली. शेतकरी मित्रांसाठी खुशखबर. 137 कोटींचा पीक विमा वाटपास मंजुरी. वाटपाला मिळाली गती. कोणते तालुके आहेत तुम्हाला सांगत आहेत. तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकंदरीत विचार केला तर आता यामध्ये अहमदपूर तालुक्यासाठी 5,86,00,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. तर औसा तालुक्यात 29 कोटी रुपये वाटप सुरू आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये 25 कोटी रुपये वाटप सुरू आहेत. तर शिरूर अंतपाल या ठिकाणी 5,19,00,000 रुपये वाटप सुरू केलेले आहे. तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत येण्यास सुरुवात झालेली आहे. गत वर्षी मध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले होते. त्याकरिता पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. हेक्टरी 13,000 रुपयांपेक्षा अधिक मदत. महत्त्वाची बातमी. कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष झाला आक्रमक. सध्या स्थितीला मध्यरात्री मशाल हाती घेऊन आंदोलन. हरीश पिंपळेंनी दिले निवेदन. सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालेला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी मागणी त्यांच्याकडून होत चाललेली आहे. अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. महत्त्वाची अपडेट आहे. दुसऱ्या दिवशी अग्नितांडव. लोंढरीत मक्याचे पीक जळून खाक. लाखोंचे झाले नुकसान. अज्ञाताविरोधात पोहर पोलिसात गुन्हा दाखल. हातातोंडी आलेला घास थेट जळून खाक झालेला आहे. मात्र अज्ञातांवर आता गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे. लाखोंचे नुकसान. महत्त्वाची अपडेट आहे. आता प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप झाले सुरू. कोणते जिल्हे आहेत आता ते देखील सांगणार आहोत. कारण की पीक विमा वाटपासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आल्याचं शेतकऱ्यांनी स्वतः कळवलेलं आहे. ते देखील आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं पीक विम्याची बातमी येते, मात्र पीक विमा मिळत नाही. अखेर महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता प्रतीक्षा संपलेली आहे. हिंगोली जिल्हा तसेच नांदेड जिल्ह्यात देखील
ठिकठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू केलेले आहे। यामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी देखील मोठा निधी आहे। नांदेड जिल्ह्यासाठी देखील निधी वाटप सुरू केलेलं आहे। तर पुढील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा परभणी आहे। या जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहेत। महत्त्वाची अपडेट आहे। खरीपाचे नियोजन 83,000 क्विंटल बियाण्यांची मागणी। कृषी विभागाने केले नियोजन 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर आता पेरणी होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर खरीपाचे नियोजन 83,000 क्विंटल बियाण्यांची मागणी आहे। महत्त्वाची अशी अपडेट आहे। जिल्ह्यातील 82,000 मजूर कुटुंबांचे 29 कोटी रुपये थकीत। रोजगार हमी योजना 3 महिन्यांपासून मिळाले नाही कामाचे दाम। लवकरात लवकर हे पैसे द्यावे अशी मागणी आहे। मजूर कुटुंबांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। महत्त्वाची अपडेट आजपासून सलग 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज 3 दिवस येलो अलर्ट देखील राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला राज्यातील पावसाचे वातावरण हे मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होण्याचा एक अंदाज देखील पाहायला मिळत आहे। आजपासून सलग 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेती पिकांचे योग्य ते नियोजन करा, जेणेकरून पाऊस जरी आला तरी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीचा फटका बसणार नाही। महत्त्वाची अपडेट कृषी विभागाच्या योजनांसाठी 15 एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक आता बंधनकारक राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला PM किसान योजनेचे 2-2 हजाराचे जे काही हप्ते असतात ते तर मिळत जातील। नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे येत जातील। मात्र याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता फार्मर ID देखील काढणे गरजेचे आहे। नक्कीच काढून घ्या। कर्ज खात्यामध्ये परस्पर अनुदान वळते करू नका, असं जे आहे ती सांगण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर कर्ज खात्यामध्ये परस्पर अनुदान वळते करू नका असं रविकांत तुपकर म्हटलेले आहेत। त्यांनी ही माहिती दिलेली आहे। अशातच आता पीक विम्याबाबत देखील ते आक्रमक झाल्याचे चित्र। कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त 1,000 रुपयांचा दर मिळत आहे। कमीत कमी दर 500 रुपयांचा आहे। तर आवक ही 5,414 क्विंटल पर्यंत आहे। सरासरी दर हे 7,050 रुपयांपर्यंत आहेत। कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होत चाललेली आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा अद्याप तरी नाही। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात बऱ्याच बातम्या पाहिलेल्या आहेत। अशाच रोजची रोज ठळक बातम्या पाहण्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता। भेटूया पुढील व्हिडिओत। धन्यवाद।